एका 65 वर्षाचा प्रियकर आणि एक 55 वर्षाची आई आणि अवघ्या 25,000 रुपयात झालेला एका तरुण मुलाचा सौदा। 8 एप्रिल 2026ची ती काळ रात्र होती। सचिन राजगुरू नावाचा तरुण आपल्या आईसोबत घरातून बाहेर पडतो आणि पुन्हा कधीच परतत नाही। दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एका निर्जन नाल्यात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून येतो। पोलीस तपासात जेव्हा या हत्येचा मास्टरमाइंड समोर येतो तेव्हा खुद्द पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकते। कोण होती ती आई जिनं रक्षक नव्हे तर भक्षक म्हणून आपल्याच मुलाचा काटा काढलाय? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। वयाचा झाला चोळामोळा तरी संबंधासाठी म्हातारीचा म्हाताऱ्यावर डोळा। आता हे तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्याही ही गोष्ट लक्षात येईल आणि जर तुम्हाला ही लक्षात नाही आली तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचे सर्व काही लक्षात येईल। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात वालवड गावात सचिन राजगुरू हा त्याची आई लीलाबाई बरोबर राहत होता। गावात राहत असताना हाताला काही काम नसल्यामुळं त्यानं आईला सांगितलं की मी आता पुणे या ठिकाणी काहीतरी काम करतो, जेणेकरून आपल्या घराचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे सुरू राहील। घरी आई एकटीच असल्यामुळं आईला थोडी चिंता वाटू लागली की माझं वय होत चाललेलं आहे, या वयात तू जर पुण्याला गेला तर माझी देखभाल कोण करेल? त्यामुळे सुरुवातीला सचिन याला जाण्यासाठी आई विरोध करत होती। मात्र मुलाचंही भविष्य आहे, त्याचाही त्याला संसार उभा करायचा आहे, माझ्या रक्षणासाठी त्याला अडवून ठेवायचं नको म्हणून सचिन याला आईनं पुण्याला जाण्यास परवानगी दिली। काही दिवस सचिन हा पुणे या ठिकाणी कामासाठी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला तेथे एक नोकरी पण चांगली भेटली, त्यामुळे खूप आनंदी झाला। आईला देखील नोकरी मिळाल्याचा त्याने निरोप दिला, त्यामुळे आई देखील खूप आनंदी झाली। सचिनचा आईवर खूप जीव होता, त्यामुळे तो रोज आईला फोन करायचा आणि तब्येतीविषयी विचारपूस करायचा। सचिनच्या आईचं वय झाल्यामुळं सचिन याला चिंता होती, जर चांगले काम केले तर आयुष्यात चांगले दिवस येतील, म्हणून सचिन हा जोमाने कामाला लागला होता। जसा जसा काळ पुढे जाऊ लागला आणि सचिन हा त्याच्या कामात गुंतू लागला, त्यामुळे आईला रोज फोन करणे शक्य होत नव्हतं, म्हणून त्याने आईच्या नावाने हातावर एक टॅटू काढला। आईबरोबर नसली तरी आईचं नाव आपल्या हातावर असल्यामुळं तो नेहमीच माझ्यासोबत आई असल्याचा त्याला भास होत होता। ज्या प्रकारे त्याच्याकडे पैसा जमा होऊ लागला त्यानुसार तो काही पैसे आईला खर्चासाठी पाठवू लागला, तर काही पैशात त्याचा खर्च तो भागू लागला। सर्व काही सुरळीत होतं। गावाकडे मात्र सचिनची आई एकटी पडल्यामुळं इतर महिला अधूनमधून त्यांना बोलायला येत होत्या, पण जो पुरुषी सहवास पाहिजे होता तो त्यांना काही मिळत नव्हता। घरात मुलगा नाही, त्यामुळं त्याने घरात कोणीतरी आपल्या मदतीला पाहिजे असा विचार करून लीलाबाईच्या संपर्कात गावातील रामदास तनपुरे आला। रामदास तनपुरे याचं वय होतं 65 वर्षाचं आणि लीलाबाई यांचं वय होतं 55 वर्षाचं। दोघांच्या वयात जरी 10 वर्षाचं अंतर असलं तरी रामदास हा लीलाबाई बरोबर गप्पा मारण्यासाठी घरी येऊ लागला। शेतातही काही कामे करताना तो मदत करू लागला। दोघांच्या वयाचा विचार केला तर दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे मदत करतात, त्यामुळं गावकऱ्यांनी देखील हे सर्व पाहून आनंद वाटू लागला। पण या मदतीच्या आडून रामदास याच्या मनात वेगळीच भावना होती। लीलाबाई यांच्याकडे कोणीच पुरुष मंडळी नाही, त्यामुळे आपली डाळ शिजवण्यासाठी रामदास प्रयत्न करू लागला। लीलाबाईच्या प्रत्येक अडचणीला रामदास हा धावून जाऊ लागला, त्यामुळे लीलाबाई यांना देखील पुरुषी हातभार लागू लागला होता। ज्या वयात नातवाला खेळवायचं असतं त्याच वयात रामदास हा लीलाबाईकडे आकर्षित होऊ लागला होता। मदतीच्या नावाखाली दिवसात रामदास लीलाबाईच्या घरी जायचा, पण आता त्याने रात्रीची वेळ देखील लीलाबाईच्या घरी घालवायला सुरुवात केली आणि याच गाठीभेटीतून लीलाबाईचं मन वळायला सुरुवात झाली। लीलाबाई हिला देखील रामदास याची साथ आवडू लागली होती। दोघांमध्ये जो काही सुरुवातीचा काळ होता तो काळ संपवून आता दोघांमध्ये संबंधाचा काळ सुरू झाला होता। जो आधार लीलाबाईला पाहिजे होता तो रामदास याच्या रूपाने भेटला होता। रामदास याचं वय आणि लीलाबाई यांचं वय पाहता या दोघांवरही कोणाला संशय येणं शक्य नव्हतं आणि याच संधीचा फायदा घेऊन लीलाबाई आणि रामदास यांच्या संबंधाला सुरुवात झाली। या उतार वयात आपल्याला कोण भेटणार असं म्हणून लीलाबाई आणि रामदास यांचं प्रेम सुरू झालं होतं। तसं पाहिलं तर हे प्रेम नव्हतंच, हे दोघांच्या आयुष्यातील उरलेला काळ त्यांनी एकमेकांच्या बहुपाशात घालवायचं ठरलं होतं आणि तो दोघांच्या रात्रीच्या भेटीने पूर्ण होऊ लागला होता। लीलाबाई ही जरी 55 वर्षाची असली तरी तिच्या आयुष्यात आता नवं चैतन्य आलं होतं। रामदास हा तिला पाहिजे ते सुख देण्यासाठी पुढे सरसावत होता, मात्र लीलाबाई ही हे सर्व करत असताना सर्व काही विसरली होती। तिला एक मुलगा आहे, घरात सुखाचे दिवस यावेत म्हणून तो पुण्यात काम करतोय हे सर्व ती विसरली होती। तिला आता फक्त रामदास दिसत होता।
उरलेलं आयुष्य हे रामदाससाठी लीलाबाईनं घालवायचं ठरलं होतं. पुण्यात गेलेला मुलगा हा परत गावात येणार नाही आणि जरी गावात आला तरी त्याला आपल्यावर संशय येणार नाही आणि काही काळ त्याचं लग्न झाल्यानंतर तो पुन्हा परत पुण्याला जाईल. मग आपल्याला सांभाळायला कोण, असा विचार करून लीलाबाई ही रामदासाला सुख देत होती. रामदासाला देखील सर्व काही गावात भेटत आहे, त्याच्यावर कोणाला संशय नाही असं म्हणून सर्व काही सुरू होतं. गेल्या काही वर्षापासून हे प्रकरण सुरू होतं. गाव म्हणजे तिथे एखादी गोष्ट जास्त काळ चालू राहिली तर त्याचा शोध घेणारे महाभाग गावात असतात. तशाच प्रकारे रामदास आणि लीलाबाई यांचं जे काही सुरू होतं हे गावातील काही लोकांच्या लक्षात आलं होतं. रामदास रात्रभर लीलाबाईच्या घरात असतो, मग एवढ्या रात्रभर तो काय करतो, अशा शंका गावकऱ्यांना येऊ लागल्या. त्यावेळी लीलाबाई आणि रामदास यांच्या संबंधाची चर्चा गावभर होऊ लागली आणि जी चर्चा गावात होत होती तीच चर्चा लीलाबाईच्या मुलाच्या कानावर पोहोचली. जेव्हा सचिन याच्या कानावर ही माहिती कळाली तेव्हा तो हताश झाला आणि त्याने हे सर्व खोटं असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर काही दिवस तो पुण्यात काम करत राहिला. मात्र ज्या पद्धतीनं आईच्या बोलण्यातही बदल दिसू लागला त्यावेळेस सचिन यानं गाव गाठायचं ठरवलं. त्यानुसार त्याने आईला फोन करून सांगितलं की मी आता गावाकडे येत आहे, गावाकडे आल्यानंतर तेथेच काम करतो, विनाकारण तुला या वयात एकटं सोडणं बरोबर नाही, असं म्हणून तो 8च दिवसात गावात परत आला. गावात आल्यानंतर त्याला घरातील वातावरण थोडं वेगळंच वाटू लागलं. ज्या पद्धतीनं आई त्याच्या प्रेम करत होती तेच प्रेम आता कुठेतरी दूर होत असल्याचं त्याच्या लक्षात येऊ लागलं होतं. 2-3 दिवस गावातील मित्र कंपनीत सचिन मिसळून गेला. तेव्हा पुन्हा त्याच ठिकाणी त्याच्या कानावर लीलाबाई आणि रामदास यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती पडली. त्यावेळी सचिन याने आईला स्पष्टपणे विचारलं, रामदास आपल्या घरी येतो का? त्यावर लीलाबाईनं बोलण्यास टाळाटाळ केली. एका बाजूला सचिन हा प्रश्नांचा भडीमार करू लागला तर दुसऱ्या बाजूला रामदास याला घरी येण्यास आता बंदी आली होती. त्यामुळे लीलाबाई आणि रामदास यांची भेट होईना. माशाने तडफड करावी तशा पद्धतीनं लीलाबाई आणि रामदास यांची तडफड सुरू झाली होती. सचिन हा जर येथेच राहिला तर आयुष्यात पुन्हा दोघांचं संबंध येणार नाहीत असं लीलाबाई आणि रामदास यांना वाटू लागलं. त्यामुळे सचिन याला जर आपल्या वाटेतून बाजूला केलं तर या वयातही आपल्याला संसार चांगला करता येईल, अशा प्रकारचा प्लॅन रामदास आणि लीलाबाई यांनी आखायला सुरुवात केली. सचिन हा घरी आला की तो आईशी वाद घालू लागला. गावातील लोक मला टोमणे मारत आहेत, मी आता इथून कुठेही जाणार नाही, असं म्हणून त्याने आता पुण्याला जाण्याचा विचारच डोक्यातून काढून टाकला. इकडे मात्र लीलाबाई आणि रामदास यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती. त्यानुसार नरेश पवार नावाच्या तरुणाला त्यांनी हाताशी धरलं, त्याला सर्व प्लॅन सांगितला, प्लॅनमध्ये त्याला सामील केलं आणि हे सर्व करण्यासाठी त्याला 25,000 रुपयाची सुपारी देखील देण्यात आली. 8 एप्रिल 2026 रोजीचा तो दिवस होता. नरेश पवार घरी आला आणि आपल्याला पाहुण्याकडे जायचं आहे असं सांगून त्याने सचिनला विश्वासात घेतलं. त्याला घराबाहेर काढलं. त्यानंतर दोघेही घराच्या बाहेर गेल्यानंतर सचिनला साकरा परिसरात आणलं. तिथे त्याला भरमसाठ दारू पाजण्यात आली. जेव्हा सचिन याने दारू पिली त्यावेळी त्याला काहीच कळेना. तेव्हा तो नशेत तर झाला होता आणि याचाच फायदा घेत नरेश याने हिंगोली जिल्ह्यातील शेलगाव तालुक्यात जामदव्या शिवार आहे, येथे एक मोठा नाला आहे, त्या ठिकाणी त्याला तो घेऊन गेला आणि सचिनला त्या नाल्यात फेकून दिलं. नाल्यात टाकल्यानंतर त्याच ठिकाणी दगडाने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा करण्यात आला, जेणेकरून त्याचा चेहरा पुन्हा ओळखता येऊ नये. यामध्ये सचिनचा मृत्यू झाला. सचिन याचा कोणालाही चेहरा नंतर दुसऱ्या दिवशी ओळखता येणार नाही याची पूर्णपणे खात्री नरेश याने केलेली होती. 2 दिवसापूर्वी शेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. अशा प्रकारची बातमी सर्वत्र पसरली. हिंगोली जिल्हा असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, सर्वच ठिकाणी या बातमी पोहोचलेली होती आणि तो तरुण कोण ह्याचा पोलीस देखील शोध घेत होते. सुरुवातीला हा खून अज्ञात व्यक्तीनं केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी तपासाची दिशा वेगाने बदलली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मृताची ओळख पटवण्याचं आवाहन केलं आणि त्याचवेळी त्यांना पंचनामा करताना त्या तरुणाच्या हातावर एक टॅटू दिसून आला आणि त्या टॅटूमुळे अशा सत्याचा उलगडा झाला की ज्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. आपल्याच मुलाची चक्क 25,000 रुपयात सुपारी देणारी ही कसाई आई दुसरी कोणी नव्हती तर त्याच तरुणाची आई होती. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला आणि त्यानंतर लीलाबाई, तिचा प्रियकर रामदास तनपुरे आणि मुख्य आरोपी नरेश पवार यांना अटक करण्यात आली आहे.
मित्रांनो, जगातला सर्वात पवित्र नातं कोणतं असेल या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे आई आणि मुलाचं नातं. पण जेव्हा हेच नातं अशा प्रकारच्या संबंधाने माखलं जातं तेव्हा खरोखरच माणुसकीवरचा विश्वास उडतो. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं? प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहनही द्यायचं नाही. पण अशा प्रकारे जर आईचं नातंच जर मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असेल तर काय म्हणावं. तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा नंतर भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.